हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा पार्ट 4. याच्या आधी आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटवर 3 कंटेंट लेक्चर आणि एक एक्सपेक्टेड MCQचा लेक्चर डिस्कस केला आहे. त्याच्या सर्व लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. आपण तिथे जाऊन त्याला रेफर करू शकता. तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की MS सेट 2022च्या तयाऱ्या ऑलरेडी ग्लोबल ऑनलाईन मराठीवर सुरू झाल्या आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमचा ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा आणि त्याच्यात आपल्याला जर आपण पेपर 2चा कोर्स घेतो तर त्याच्यात आपल्याला फुल सिलेबस नोट्स पूर्ण 10 युनिटचे उपलब्ध आहे. 10 मॉक टेस्ट मिळतील ज्याच्यात आपले 1000 MCQ कव्हर होतील, तेही एक्झाम लेवलचे, प्लस PYQ 2015 ते 2020 विथ एक्सप्लेनेशन आपल्याला मिळतील आणि फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला मिळूनच राहिले. तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याला पेपर 2च्या उपलब्ध राहतील. हे जर कोर्स तुम्ही घेता तर याच्यासोबत तुम्हाला पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल, ज्याच्यात आपल्याला 50 मॉक टेस्ट भेटतील, फुल सिलेबसचे नोट्स भेटतील, व्हिडिओ लेक्चर्स भेटतील आणि PYQ आणि प्रॅक्टिस MCQच्या PDF उपलब्ध राहतील. याच्यात बऱ्याचशा लोकांनी ऑलरेडी रजिस्टर केलं आहे, तर आपण कशाची वाट पाहतोय? बॅचला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा. लेक्चर कव्हरेजमध्ये आज आपल्याकडे आहे 4 महत्वाचे टॉपिक्स. एक स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन, मेकिन्से 7S फ्रेमवर्क, व्हॅल्यू चेन अनालिसिस आणि स्वॉट अनालिसिस. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन हा आपला पहिला टॉपिक आहे, तर याला एकदा पाहून घेऊ. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन काय असतं की सगळ्यात पहिले आपण काय केलं होतं, स्ट्रॅटेजिक जो पहिला लेक्चर होता त्याच्यात आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची प्रोसेस पाहिली होती. तर त्याच्यात होतं एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग, मग स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेशन, मग स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन आणि मग स्ट्रॅटेजिक इव्हॅल्युएशन. या 4 स्टेप्स आपण पाहिल्या होत्या. तर याच्यात आपला जो स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन आहे ते काय असतं आपण पाहतोय. तर आपण पहिले काय केले, आपले विजन, मिशन, बिझनेस डेफिनिशन, गोल्स वगैरे ऑब्जेक्टिव्स हे सगळे सेट केले. नंतर काय केलं की आपल्या स्ट्रॅटेजीला फॉर्म्युलेट करायचं केलं आणि आता काय केलं, आपण स्ट्रॅटेजीला इम्प्लिमेंट करणार आहे. तर स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय हे आपण आता डिस्कस करू. स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन कॅन बी डिफाइंड ॲज अ turning strategy into course of action for attaining the strategic objectives and goals. म्हणजे काय की ऑर्गनायझेशन जो आहे त्याच्यात स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटचे जे गोल्स आणि जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांना त्यांना आपण अटेन करण्यासाठी जे ऑब्जेक्टिव्ह जी स्ट्रॅटेजी बनवली आहे तिला आपण इम्प्लिमेंट करू, म्हणजे त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे ऍक्ट करू. इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट इन्क्लूड्स द कोर्स ऑफ ऍक्शन. कोर्स ऑफ स्ट्रॅटेजी म्हणजे काय की लॉंग टर्म कोर्सेस ऑफ ऍक्शन. तर याला आपण हे काय म्हटलंय की इम्प्लिमेंटेशन जे आहे, प्रॉपर इम्प्लिमेंट करणं स्ट्रॅटेजीला हे फार महत्वाचं आहे. इट कन्सिस्ट ऑफ सिक्युरिंग रिसोर्सेस, ऑर्गनायझिंग रिसोर्सेस अँड डायरेक्टिंग द यूज ऑफ दीज रिसोर्सेस विदिन अँड आउटसाइड द ऑर्गनायझेशन. पॉईंट नंबर 3 मध्ये काय म्हटलंय की जेव्हा आपण स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करू तेव्हा आपण काय पाहतो की आपले जे रिसोर्स आहे ते व्यवस्थित सिक्युअर आहे की नाही, ऑर्गनाइज्ड आहे की नाही, आणि त्यांचा प्रॉपर यूज आपण प्रॉपर डायरेक्शन मध्ये यूज करून राहिलो की नाही. तर हे सगळं कशात पाहतो आपण, स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशन मध्ये. आणि जे रिसोर्सेस राहतील ते इन आणि आउट म्हणजे या दोन्हीकडे साईडला वापरल्या जातील, म्हणजे आउटसाइड द ऑर्गनायझेशन अँड इनसाइड द ऑर्गनायझेशन टू. ओके, तर आता आपण पाहू मेकिन्से 7S मॉडेल. मेकिन्से 7S मॉडेल जो आहे हा स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनला चा एनालिसिस करतो. तर याच्यात काय म्हटलंय की दिस इज अ टूल दॅट अनालाइज द फर्म्स ऑर्गनायझेशनल डिझाईन बाय लुकिंग ॲट द 7 की इंटरनल एलिमेंट्स. तर याच्यात यांनी काय केलं की 7S दिले, म्हणजे 7S नी सुरू होणारे शब्द दिले आहे ज्यांचा आपला अर्थ आहे म्हणजे स्ट्रॅटेजी, स्ट्रक्चर, सिस्टम, शेअर्ड व्हॅल्यूज, स्टाईल, स्टाफ अँड स्किल्स. तर हे जे 7S आहे
ह्यांनी म्हणजे ऑर्गनायझेशनचं डिझाईन कसं आहे याला ते मेकेन्से 7S अनालाइज करतं आणि त्याच्यात हे 7S किती चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेट करून राहिले हे सुद्धा तो पाहतो मेकेन्से 7S फ्रेमवर्क. तर हे जे आहे 7S हे प्रॉपरली अलाइन्ड असले पाहिजे, ज्यांनी आपण ऑब्जेक्टिव्ह आणि गोल्स जे आहे ऑर्गनायझेशनचे त्यांना लवकरात लवकर अचीव्ह करू शकू. तर हे डेव्हलप कोणी केलं होतं मेकेन्से 7S फ्रेमवर्क? दॅट इज थॉमस जे पीटर्स अँड रॉबर्ट वॉटरमॅन. थॉमस जे पीटर्स आणि रॉबर्ट वॉटरमॅननी हे डेव्हलप केलं होतं. आता याला लक्षात कसं ठेवायचं? याला लक्षात ठेवायचं MRTP. म्हणजे हे काय आहे, तसं तर ऍक्टचं नाव आहे, पण मेकेन्से, रॉबर्ट वॉटरमॅन आणि थॉमस पीटर्स हे याचा निमॉनिक आहे MRTP. ठीक आहे, तर हे आपण लक्षात ठेवायचं. आता हे जे हा डायग्राम आहे मेकेन्से 7Sचा, तर याच्यात त्या 7 गोष्टी आपण आधी पाहिल्या आहे. तर जे एस आहे याच्यातले त्यांना दोन भागात पार्ट्स मध्ये डिवाइड केलं आहे. एक हार्ड एस आणि एक सॉफ्ट एस. हार्ड एस मध्ये काय येतं? स्ट्रॅटेजी येते, स्ट्रक्चर येतं, सिस्टम येतं. आणि सॉफ्ट एस मध्ये काय येतं? स्टाईल, स्टाफ, स्किल्स आणि शेअर्ड व्हॅल्यू. आता परीक्षेत आपल्याला कन्फ्युजन होतं की भाई कोणचं हार्ड आहे, कोणचं सॉफ्ट आहे. हे जर विचारलं तर ऑड वन आउट मध्ये आपल्यालाच कन्फ्युजन होऊन जातं. तर याच्यासाठी आपण काय करायचं, जे हार्ड एस आहे ना त्यांना STR² आणि सिस असं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय की स्ट्रॅटेजी आणि स्ट्रक्चर यांच्या स्टार्टिंग मध्ये STR आहे ना, तर STR चे 2 आणि एक सिस. स्ट्रॅटेजी म्हणजे काय की आपलं ते लॉंग टर्म कोर्स ऑफ ऍक्शन. स्ट्रक्चर म्हणजे काय की ऑर्गनायझेशन चार्ट कसा आहे, कोणकोणत्या पोझिशनवर आहे ते. आणि सिस्टम म्हणजे काय की आपण कंट्रोल आपले जे स्टँडर्ड्स आहे ठरवलेले काम करण्याचे ते आपण किती चांगल्या पद्धतीने मीट करून राहिलो, दॅट इज डिटरमाइंड बाय सिस्टम. म्हणजे प्रॉपर सिस्टमॅटिक अप्रोच असली पाहिजे ऑब्जेक्टिव्हला मीट करण्यासाठी ज्या प्रोसिजर्स राहतील त्यांची. आता सॉफ्टवेअर मध्ये काय काय स्टाईल आहे. स्टाईल म्हणजे काय की ऑर्गनायझेशनचे कोणत्या पद्धती आणि वर्किंग सुरू आहे. प्लस स्टाफ म्हणजे काय की जे आपले HRM जे आहे मेन HRM चे जेवढेही फंक्शन्स आहे, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग वगैरे वगैरे, तर ते सगळे स्टाफ मध्ये येऊन जातील. परफॉर्मन्स अप्रेझल. आणि स्किल्स मध्ये काय येईल? स्किल्स मध्ये आहे की वर्क जे तुमचं पर्सनल कॉम्पिटन्स आहे, पर्सनल कॉम्पिटन्स हे स्किल मध्ये येईल. प्लस जे आपल्या एम्प्लॉईज आहे त्यांना जर काही स्किल्स मध्ये कमतरता असेल तर ऑर्गनायझेशन काय करेल, त्यांना ट्रेनिंग देईल. आणि शेअर्ड व्हॅल्यूज हे काय की तुमचे नॉर्म्स आहे, एथिक्स आहे, तर व्यवस्थित जे आपले पर्सनल नॉर्म्स, इथिक्स, व्हॅल्यूज जे आहे दॅट विल बी कन्सिडर्ड इन शेअर्ड व्हॅल्यूज. आय होप मेकेन्से 7S फ्रेमवर्क आपल्याला समजला असेल. तर एकदा रिपीट करतो, मी रिवाइज करून देतो. मेकेन्से 7S मॉडेल जो होता त्याचा मेन उद्देश काय आहे? ऑर्गनायझेशनला च्या डिझाईनला स्टडी करणं आणि स्ट्रॅटेजी व्यवस्थित इम्प्लिमेंट हवी याची केअर घेणं. हे दिलं कोणी होतं? MRTPनी, म्हणजे मेकेन्से 7S, रॉबर्ट वॉटरमॅन आणि थॉमस जे पीटर्स यांनी दिलं होतं. ओके, आता याच्यात आपले जे एस आहे ते 7 आहे. 7S मध्ये 2 कॅटेगरीचे एस आहे. एक हार्ड एस आहे आणि सॉफ्ट एस आहे. हार्ड एस म्हणजे कोणते? जे रिजिड इन नेचर आहे. आणि सॉफ्ट एस म्हणजे कोणते? जे फ्लेक्झिबल इन नेचर आहे. तर हार्ड एस मध्ये काय काय आलं? STR² आणि सिस म्हणजे स्ट्रॅटेजी, स्ट्रक्चर आणि सिस्टम. आणि सॉफ्टवेअर मध्ये काय काय आलं? स्टाईल, स्टाफ, स्किल्स आणि शेअर्ड व्हॅल्यूज. ठीक आहे, चला आता आपला नंतरचा फ्रेम मॉडेल आहे व्हॅल्यू चेन अनालिसिस किंवा व्हॅल्यू चेन फ्रेमवर्क. हे कोणी दिलं होतं? पोर्टर महाराजांनी दिलं होतं. म्हणजे मायकल पोर्टर, इट वॉज गिवन बाय मायकल पोर्टर. आता व्हॅल्यू चेन अनालिसिस काय पाहू. इथे आपल्याला एक वर्ड दिसतो, व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय की कस्टमरला जे पाहिजे आहे आणि प्लस कंपनीला जे द्यायचं आहे ते कितपत मीट करत आहे, दॅट इज कॉल्ड एज व्हॅल्यू. तर व्हॅल्यू चेन अनालिसिस हे काय करतं की इट इज अ टूल दॅट अनालाइज द युटिलिटी ऑफ डिफरंट रिसोर्सेस इन क्रिएशन ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे व्हॅल्यू क्रिएट करताना रिसोर्सेसची उपयोगिता काय आहे हे कशात डिटरमाइन करण्यात येतं, कितपत आहे ते हे डिटरमाइन करता येतं व्हॅल्यू चेन अनालिसिस. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की
व्हॅल्यू चेन अनालिसिस जे आहे ते इंटरनल रिसोर्सेस, इंटरनल आणि एक्सटर्नल दोघांची डील करेल. पण याच्यात जे मोस्टली कन्सिडर करण्यात येईल की इंटरनल फॅक्टर्स जे आहे, म्हणजे ज्याचा इंडस्ट्रीशी संबंध नाहीये पण यांचा ऑर्गनायझेशनशी संबंध आहे. परत एकदा रिपीट करतो की व्हॅल्यू चेन अनालिसिस जे आहे ते मोस्टली इंटरनली डील करेल. म्हणजे नॅरो कन्सेप्ट आहे, हा नॅरो कन्सेप्ट आहे की हा काय करेल की फक्त ऑर्गनायझेशन लेवलवर काम करेल. पण जो इंडस्ट्री अनालिसिस जो आहे, इंडस्ट्री अनालिसिस हा ब्रॉड ब्रॉड स्कोप आहे याचा. कारण हा काय, हा पूर्ण अनालिसिस इंडस्ट्रीला स्टडी करतो. आणि जो व्हॅल्यू चेन अनालिसिस आहे तो फक्त ऑर्गनायझेशन लेवलवर स्टडी करतो. ठीक आहे. इट ऑल्सो हेल्प्स टू फाइंड आउट द ऍक्टिव्हिटीज विच प्रोव्हाइड व्हॅल्यू ऍडिशन टू द प्रोडक्ट और सर्व्हिस. म्हणजे जे आपल्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस आहे जे ऑर्गनायझेशन ऑफर करत आहे, तर त्याला अजून हे व्हॅल्यूज कोण ऍड करेल, व्हॅल्यू चेन अनालिसिसने आपल्याला कळेल की काय काय नवीन इनोव्हेशन वगैरे आपल्याला करता येतील जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस आहे. ठीक आहे. आता लास्ट पॉइंट आहे की व्हॅल्यू चेन अनालिसिस कशासोबत डील करतं, इंटरनल रिसोर्सेस ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे जे रिसोर्सेस राहतील ते सगळे ऑर्गनायझेशनशी संबंधित राहतील. जर स्टेटमेंटमध्ये आपल्याला विचारण्यात आलं की इंडस्ट्री अनालिसिस सोबत डील करतं का व्हॅल्यू चेन, तर हे पूर्णपणे चुकीचं राहील. आता याच्यातही भरपूर ऍक्टिव्हिटीज येतात व्हॅल्यू चेन अनालिसिस मध्ये. तर व्हॅल्यू चेन अनालिसिसचे जे ऍक्टिव्हिटीज आहे ते दोन पार्ट्स मध्ये कॅटेगराईज करण्यात येतात. तर त्या दोन पार्ट्स जे आहे ते कोणची आहे, एक प्रायमरी ऍक्टिव्हिटी आणि एक सपोर्ट ऍक्टिव्हिटी. हा आपला व्हॅल्यू चेन अनालिसिसचा डायग्राम आहे. याच्यात आपल्याकडे सगळ्या ऍक्टिव्हिटीजला दोन पार्ट मध्ये कॅटेगराईज करण्यात येतं, जसं प्रायमरी ऍक्टिव्हिटीज आणि सपोर्ट ऍक्टिव्हिटीज. प्रायमरी ऍक्टिव्हिटीज मध्ये काय काय येतं, एक इनबाउंड लॉजिस्टिक ऑपरेशन्स, आउटबाउंड लॉजिस्टिक, मार्केटिंग अँड सेल्स आणि सर्व्हिसेस, म्हणजे आफ्टर सेल्स सर्व्हिसेस ही म्हणतो. आणि सपोर्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये काय येतं, जसं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, फर्म इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आहे आणि प्रोक्युरमेंट आहे. प्रायमरी ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय की जे ऑर्गनायझेशनचं मेन काम असतं. आणि सपोर्ट ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय की जे ऑर्गनायझेशन कामचं जे मेन काम आहे त्याला असिस्टन्स द्यायला कोणत्या कोणत्या गोष्टी जे आपण करतो ते आपल्या सपोर्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये येतात. आपण आता एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. प्रायमरी ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की दीज आर द ऍक्टिव्हिटीज which which are directly related to the functioning of organization. म्हणजे ऑर्गनायझेशन काय काम करतं त्याच्याशी हे डायरेक्ट रिलेट करेल. आणि यांना पाच मेजर पार्ट्स मध्ये कॅटेगराईज केलं जातं. इनबाउंड लॉजिस्टिक, आउटबाउंड लॉजिस्टिक, ऑपरेशन्स म्हणजे ऑपरेशन मॅनेजमेंट, हे आहे एकच सेमच आहे. मग मार्केटिंग अँड सेल्स आणि पाचवा आहे आफ्टर सेल्स सर्व्हिस. हे 5 पॉइंट लक्षात ठेवायचे. आणि आता जर याला लक्षात ठेवायचं आहे तर हा शब्द लक्षात ठेवा, MAIO². आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, हे निमॉनिक आहे, हे मी असंच तयार करत राहतो ज्यांनी आपल्याला परीक्षेत हे गोष्टी लक्षात राहतील. कारण तुम्ही जर हे नाव पाठ कराल तर तुम्ही पहिल्या दिवशी तर लक्षात ठेवून घ्याल, दुसऱ्या दिवशी सकाळी विसरून जाल की काय होतं व प्रायमरी ऍक्टिव्हिटीज कोणत्या होत्या, सेकंडरी ऍक्टिव्हिटीज कोणत्या होत्या. तर हे असे निमॉनिक लक्षात. आता याला तोडायचं कसं मी सांगतो. मार्केटिंग अँड सेल्स एम पासनं झालं. आफ्टर सेल्स सर्व्हिस म्हणजे आपल्याला सर्व्हिस पाहिजे किंवा आफ्टर सेल्स सर्व्हिस दोन्ही आहे, बरोबर आहे. तर हे आपलं ए झालं. मग आय फॉर इनबाउंड लॉजिस्टिक, ओ फॉर आउटबाउंड लॉजिस्टिक आणि नंतरचा ओ म्हणजे ऑपरेशन्स. ठीक आहे. म्हणजे MAIO², दिस इज द निमॉनिक फॉर प्रायमरी ऍक्टिव्हिटीज. ओके. आता सपोर्ट ऍक्टिव्हिटीज हा आपला नंतरचा पार्ट आहे की जे मेन आपल्या ऑर्गनायझेशनचे जे इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज आहे त्यांना सपोर्ट कोण करतं, म्हणजे ते स्मूथली व्हावं याची जबाबदारी कोण घेतं, तर याची जबाबदारी असते सपोर्ट ऍक्टिव्हिटीजची. हे काय, जे सपोर्ट ऍक्टिव्हिटीज असतात ते काय करतात की आपली ऑर्गनायझेशनची जी वर्किंग आहे त्याला एक युनिकनेस प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. सपोर्ट ऍक्टिव्हिटीज आर कॅरेक्टराइज्ड इनटू 4 पार्ट्स.
पहिलं काय प्रोक्युरमेंट, मग ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि नंतर आहे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि फर्म इन्फ्रास्ट्रक्चर. तर हे स्ट्रक्चर दोनदा आलं, सॉरी. तर याचा आपण लक्षात निमोनिक कसं बनवू, FTHP. FTHP हे लक्षात ठेवायचं. किंवा आपल्याला जे सपोर्ट ऍक्टिव्हिटीज आहे त्या जर आपण प्रायमरी लक्षात ठेवलं तर आपल्याला सपोर्ट इझिली लक्षात राहतील. तर परत एकदा हे सांगतो की जो व्हॅल्यू चेन हे जो फ्रेमवर्क आहे तर त्याचा मेन पर्पज काय आहे की ऑर्गनायझेशन मधले जे रिसोर्सेस आहे ते कितपत चांगल्या पद्धतीने आपण व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी यूज करू शकतो. प्लस याच्यात ऍक्टिव्हिटीजला 2 पार्ट्स मध्ये कॅटेगराईज करण्यात येतं, प्रायमरी आणि सपोर्ट ऍक्टिव्हिटीज. जे प्रायमरी ऍक्टिव्हिटीज राहतील दॅट आर डायरेक्टली रिलेटेड अँड सपोर्ट ऍक्टिव्हिटीज विल असिस्ट द प्रायमरी ऍक्टिव्हिटीज. तर प्रायमरी ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याकडे काय आहे, MAIO स्क्वेअर म्हणजे मार्केटिंग अँड सेल्स, ऑपरेशन्स, सॉरी आफ्टर सेल्स सर्व्हिस, मग इनबाउंड लॉजिस्टिक, आउटबाउंड लॉजिस्टिक आणि ऑपरेशन्स. आणि सपोर्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये काय आहे आपल्याकडे, फर्म इन्फ्रास्ट्रक्चर, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि प्रोक्युरमेंट. हे मॉडेल्स मध्ये तुम्हाला खूप आत जायची गरज नाहीये, पण या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण हे मॉडेल्स मध्ये येथे समजण्यासारखं काही नाहीये. यांना आपल्याला फक्त डायरेक्ट पाठ करायचं असतं. तर पाठ करण्यासाठी हे निमोनिक्स जे आहे हे मी स्वतः जेव्हा प्रिपरेशन करत होता तेव्हा वापरलेले आहे. तर हे मी तुम्हाला सांगून राहिले. ओके. आता थर्ड आपला टॉपिक आहे स्वॉट अनालिसिस. स्वॉट अनालिसिस मध्ये काय होतं की स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट, दिस इज द फुल फॉर्म ऑफ स्वॉट. तर स्वॉट म्हणजे कसं की सपोज कोणी माणूस आहे तर प्रत्येक माणसाच्या काही ना काही स्ट्रेंथ असतात, काही ना काही विकनेस असतात. तर हे तर तुमचं इंटरनल झालं. आणि प्लस अपॉर्च्युनिटीज, जर तुम्ही मार्केटमध्ये पाहाल तर एक ऑर्गनायझेशनला बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज येतात आणि काही अशाही गोष्टी घडतात की जे त्याच्यासाठी थ्रेट होऊन जातात. तर दिस इज सॉर्ट अनालिसिस. सॉर्ट अनालिसिस म्हणजे काय की दिस इंडस्ट्री अनालिसिस assess the strength, weaknesses, opportunities and threat to help the ambitious business tackle its biggest challenges and explore the most lucrative potential markets. म्हणजे इथे काय आहे की स्ट्रेंथ, आपला जो इंडस्ट्री आहे त्याला वेगळे व्यवस्थित एका बिझनेसनी अनालाइज करावं याच्यासाठी शॉर्ट अनालिसिस कंडक्ट केला जातो. आणि हे शॉर्ट अनालिसिस कोणी दिलं होतं, अल्बर्ट अम्फेरीनी दिलं होतं. आणि अल्बर्ट अम्फेरीचं वय काय होतं तेव्हा, 70 वर्ष. म्हणजे शहा लक्षात ठेवतो ना आपण, शहा, तसं हा एच नाही ठेवायचा आपण. तर शॉर्ट अनालिसिस म्हणजे स्वॉट अनालिसिस गिवन बाय अल्बर्ट अम्फेरी. ठीक आहे. आणि स्वॉट अनालिसिस मध्ये काय होतं की हे एस आणि डब्ल्यू जे आहे दीज आर रिलेटेड टू इंटरनल, म्हणजे हे ऑर्गनायझेशनचे स्वतःचे आहे. आणि हे ओ आणि टी जे आहे दीज आर एक्सटर्नल, म्हणजे मार्केटशी संबंधित ज्या गोष्टी राहतील, इंडस्ट्रीशी संबंधित ज्या गोष्टी राहतील ते एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ते राहतील, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट. आता जे स्ट्रेंथ आणि विकनेस आहे ते दॅट विल डील विद इन द ऑर्गनायझेशन, आणि जे अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट आहे दॅट विल डील इन विद इन द इंडस्ट्रीज. म्हणजे इंटरनल एन्व्हायरमेंट मध्ये काय येईल, स्ट्रेंथ आणि विकनेस, आणि अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट कशात येईल, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मध्ये. ठीक आहे. आता इंटरनल फॅक्टर्स, स्ट्रेंथ अँड विकनेस. द फर्स्ट 2 लेटर्स, हे जे मी आता सांगितलं की स्ट्रेंथ आणि विकनेस इंटरनल फॅक्टर्स असतात. आणि हे काय सांगतात की आपल्या ऑर्गनायझेशनकडे रिसोर्सेस किती आहे आणि एक्सपिरियन्स कसा आहे हे सांगतात स्ट्रेंथ आणि विकनेसेस. तर हे जे एक्झाम्पल्स आहे इथे, जसं फायनान्शियल रिसोर्सेस आहे, फिजिकल रिसोर्सेस आहे, ह्युमन रिसोर्सेस आहे, मग नॅचरल रिसोर्सेस आहे आणि एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे आपले स्ट्रेंथ आणि विकनेस आहे. आता याच्यात कसं होतं की कोणाकडे कधी एखादा रिसोर्स कमी असतो तर तो त्याच्यासाठी ऍज अ विकनेस म्हणून काम करतं. सपोज एक ऑर्गनायझेशन एबीसी आहे, एबीसी लिमिटेड आहे.
याच्याकडे जो HR आहे तो खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, म्हणजे खूप एफिशियंट आहे, ते लोक प्रोडक्टिव्ह आहे. तर याच्यासाठी जो ह्युमन रिसोर्स आहे तो त्याच्यासाठी स्ट्रेंथ बनेल. पण जर त्याला रिसोर्सेस जर कमी पडून राहिले, जर इफ द रिसोर्सेस आर देर इज लॅक ऑफ रिसोर्सेस, तर ते काय होईल, त्याच्यासाठी विकनेसचं काम करेल. ठीक आहे. आता जे एक्सटर्नल फॅक्टर्स आपण पाहिले, दॅट इज अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट. म्हणजे जे मार्केट लेवलमध्ये जाईल, म्हणजे जे आउटसाइड द ऑर्गनायझेशन येतील, की अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला काही करायचं आहे, तर मार्केटमध्ये ज्या कंडिशन्स आहे त्या त्याच्यासाठी कितपत म्हणजे हे फेवरेबल आहे, आणि त्यांनी आपला तो बिझनेस कसा ग्रो करू शकतो, तर ते काय राहतील, अपॉर्च्युनिटीज राहतील. आणि जो थ्रेट्स आहे, थ्रेट म्हणजे काय, की खतरा. खतरा जे राहतील म्हणजे कसं, की एखादा ऑर्गनायझेशन आहे आणि हा त्याचा सपोज हे ए ऑर्गनायझेशन आहे आणि बी ऑर्गनायझेशन जो आहे तो एचा काय आहे, कॉम्पिटिटर आहे. तर कॉम्पिटिटर असल्यामुळे काय, की सपोज ए चा चांगला बिझनेस चालू आहे आणि बी नी काहीतरी नवीनच प्रोडक्ट लॉन्च करून घेतला. जसं आताच मार्केटमध्ये 4G चालू आहे. तर आपल्या इंडियामध्ये एखाद्या कंपनीने 5G आणला, तर काय होईल, की तो बाकीच्या कंपनीसाठी तर थ्रेट होऊन जाईल ना. कारण मग काय होईल, की लोक 5Gच प्रिफर करतील, 4G ला कोणी मोजणार नाही. तर अशा ज्या गोष्टी आहे, तर दीज आर द थ्रेट्स. किंवा फॉर एक्झाम्पल जे गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स असतात, ते जर आता जसं मध्ये प्लास्टिक बंदी केली होती, तर प्लास्टिक बंदी काय आहे, की थ्रेट आहे कोणासाठी, जे प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे त्याच्यासाठी ते थ्रेट आहे. कारण नाही तर काय होईल, की प्लास्टिकला जर घेतलं नाही तर त्या कंपनीजचं नुकसानमध्ये चालले जातील ना. दे विल सफर ह्यूज लॉसेस. तर दीज जे रेग्युलेशन्स वगैरे जे आहे ते काय आहे, थ्रेट म्हणून काम करतात. ठीक आहे. आता याच्यात थ्रेटमध्ये हे आहे, की फंडिंग. सपोज एखाद्या ऑर्गनायझेशनकडे जे फंडिंग आहे त्याला गव्हर्नमेंट फंडिंग देतं, पण नंतर काय झालं, की स्कीम बंद होऊन गेल्या त्या, तर त्याला फंडिंग नाही मिळणार. तर इट कॅन बी थ्रेट. आणि हे अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट दोन्ही असू शकतात. मग इंडस्ट्रीचे ट्रेंड्स कसे आहे, मग इकॉनॉमिक मुवमेंट काय आहे, प्लस टार्गेट डेमोग्राफिक काय आहे, म्हणजे कोणत्या एज ग्रुप, जेंडर, कल्चरला वगैरे टार्गेट करण्यात येत आहे. तर हे एक डेमोग्राफिक फॅक्टर असतं. मग वर्किंग रिलेशनशिप्स कसे आहे, वर्किंग रिलेशनशिप म्हणजे पार्टनर्स वगैरे, सप्लायर्स वगैरे कसे आहे. आणि रेग्युलेशन्सचं उदाहरण दिलं, की जे पॉलिटिकल एन्व्हायरमेंट प्लस लीगल एन्व्हायरमेंटचे जे कंपनीज आहे, याच्या सॉरी हे जे नियम आहे, हे जर तुम्हाला यांनी जर काही सक्ती आणली, तर त्यांनी आपला बिझनेस लॉसमध्ये जाऊ शकतो. सो इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज थ्रेट. आता हा सॉर्ट एनालिसिसचा डायग्राम आहे. तर स्ट्रेंथ काय आहे, की जर तुमच्याकडे लो सॅलरी आणि बेनिफिट्स, ओव्हरहेड जास्ती आहे, मग काय आहे, की क्विक टू रिस्पॉन्ड टू द मार्केट कंडिशन्स, प्लस लाईट वेट अँड फ्लॅट हायरार्की आहे. प्लस अपॉर्च्युनिटीज मध्ये काय येईल, की नीड टू इन्क्रीज द मार्केट शेअर. म्हणजे जर तुमचा मार्केट शेअर चांगला वाढू शकतो, तर ती एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि जे एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स आहे त्यांना न्यू मार्केटमध्ये नेता येतं, तर तीही अपॉर्च्युनिटीज आहे. आता जसं आपण थ्रेटमध्ये डिस्कस केलं, तर थ्रेटमध्ये काय येईल, की जे बिझनेस पार्टनर्स आहे त्यांच्यात लॉयल्टी कमी झाली. मग जे लार्जर कॉम्पिटिटर आहे गेट मेजॉरिटी ऑफ मार्केट शेअर, म्हणजे जे तुमचे कॉम्पिटिटर आहे त्यांचा मार्केट शेअर जास्ती आहे तुमच्यापेक्षा, तर हे थ्रेट होऊन जाईल. आणि जे कॉस्ट ऑफ टेक्नॉलॉजी आहे ती तुमची जर जास्ती आहे, वाढते आहे, महागाई वाढली आहे, तर दॅट इज अ थ्रेट. आता विकनेसमध्ये काय येईल, की जो वर्कलोड आहे तो खूप जास्ती आहे. मग नो प्रिव्हियस प्रोजेक्ट प्लॅनिंग, काही प्लॅनिंग बरोबर नाहीये, तर हा ही विकनेस आहे. आणि मिसिंग एक्सपर्टाईज जी आहे, म्हणजे कॉम्पिटन्स कमी आहे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर दिस विल बी ऑल्सो अ weakness. So this is all about today's session. I hope तुम्हाला आजचा लेक्चर आवडला असेल. याच्यासोबतच आजचा लेक्चर एंड करू आपण. तोपर्यंत बाय. थँक यू.